पण मी सगळं भाजी वगैरे चपाती बनवत होते आहे बघा. हे डाळ बनवलेली आहे म्हणजे तशी. तर चहा बनवलेले आहे तर बघू शकते हे बघा. तर चपाती बनवत होत्या म्हणून मी इकडंच आलेले आहे, कारण की खूपच इथलं मला काम पण जवळ होते. पण शक्यतो की काय म्हणजे की सांगायचा मुद्दा असा आहे की शक्यतो इकडे यायचं नव्हती मला. तर माझे मिस्टरने चल चल म्हणून घेऊन आलेले जबरदस्तीने. तर चला पण जाऊ, कारण की काल मी दिवसभर काम केलं, त्यांच्याकडे गाडी आणले नव्हते. तर गाडी आपण जिथं राहतो तिथंच लावून आलेले घराजवळ. माझी एकच गाडी घेऊन आल्या होत्या, मग त्याला घेऊन जाऊ म्हणून मी थांबले होते. तर मुलांना घेऊन शाळेमधलं आणून मुलांना शाळेवरनं आणले. मग आणल्यावर मग मिस्टरनं 7 वाजता ड्युटी संपवला की त्याला घरी घेऊन जाऊ म्हणून मी थांबले होते. मग नंदाने फोन केले की वहिनी इकडेच या तुम्ही. मिस्टर बी म्हणले आपण जाऊन येऊ म्हणून. तर म्हणून मी इथं आले होते. तर आम्ही काल बड्डे केले मस्त. तर म्हणजे की असंच केक विक कापले, काय लोक चांगले खाऊ घेऊन मस्त सगळं लोक गेलेत. तर मी आता जाणार आहे कामाला. आता काल पण कपडे आणले होते पण एकच धूड झाले म्हणून मग पुन्हा हेच कपडे मी आज घातलेले. काल पण हेच कपडे होते, आज चला आता मी स्वयंपाक माझी झालेली आहे. मी थोडंसं डोकं करून घेते, मस्त कामाला जाणार आहे आता. म्हणजे म्हणतात ना आपला कष्टाचं कुठं जाणार नाही आणि आरामचं कुठं भेटणार नाही असं म्हणतात ना, तसंच आहे. कारण की जे श्वास आपलं चालते ते परत मी कामं करणारच आहे. माझी 3 लेकरं आहे, मला बघावंच लागते. कारण की कामं सोडल्यावर तर आपल्याला कोण देणार आहे. माझ्या मिस्टरनी देतात असं नाही की त्या म्हणजे घर घेण्यासाठी ते पैसे सगळं त्याचं पेमेंट वगैरे तो उचलतो आणि बिशी भरतो आणि 20,000ची 4 लाखाची. तर सगळ्यांना मिळूनच करतात. पण शक्यतो मी जेवढं कमवते तेवढंच मी घर चालवते, मुलांना सांभाळते आणि घर बघते, माझी गाडीचे हप्ता बघते आणि मिस्टरांचं कधी ते नाही भरलं तर त्यांचं बघते. तर मस्त आता चला, आता आम्ही कष्ट केल्याशिवाय काही फळ भेटणार नाही. आपण कष्ट करतच हवे. तर म्हणून मी सतत कामं करत असते मुलांना टाकून म्हणजे की मुलांना सोडून जात असते मी कामाला. तर मुलं शाळेला सोडते आणि पुन्हा कामाला जाते. मग आल्यानंतर पुन्हा मुलांना घेऊन घरी जाते. मग पुन्हा घरात करावं लागते. इतकी मला कंटाळा आल्यासारखं वाटतं, इतकी थकवा आल्यासारखं वाटतं. पण आपल्या पुढे मागे कुणी नाही मला तर आपल्याला करावंच लागते. तर ते आपल्या लेकर आपल्याला काय वजं होणार नाही तर करावंच लागते. मुलं मोठं व्हायचं तर चला. तर मी आता कामाला चालले. तर सगळं झालेले आता माझी स्वयंपाक बनवायची. माझी सासू गेली नाईटला, डे पण करते नाईट पण करते. तर मी सासऱ्याच्या इथे आले होते. सासरा आहे घरी, त्या पण वॉचमॅन सिक्युरिटीचं काम करतात, सोसायटीमध्ये मी राहिला आहे. तर माझे नंदने म्हणले चला आपण आई पप्पाकडे जाऊ. मग मी आले होते इकडे. तर असंच छोटं घर दिलेलं आहे सिक्युरिटीसाठी. ते नाही का ठेवतात सोसायटीमध्ये, तसं घर दिलेलं आहे. त्याच घरात आमचे सासू सासरा राहतात. आणि छोटंसं घर पण फरशी वगैरे छान घातलेलं आहे बरं का, मस्त आवडलेलं आहे. पण छोटंसं घर दिलेलं आहे तेवढं बरं आहे. घर भाडं भरण्यापेक्षा हे तेवढं वाचतो आपल्याला पैसे. तर एकच मुद्दा असं सांगायचं आहे की आपल्या म्हणतात ना आपण कष्ट किती करतो ते आपल्यालाच होतात, तसंच ते खरं आहे. तर मी आता कामाला जाणार आहे. तर मुलांना शाळेला सोडून तर मी सासऱ्यांकडे आल्या होत्या म्हणून मला काही रील सोडता आलं नाही, कारण की त्यांना आवडत नाहीत आणि ते ओरडत असतात म्हणून मी काही रील बनवलं नाही आहे. तर उद्या आता मी घरी कात्रजला गेल्यानंतर मी बनवणार आहे. आणि माझे नक्की व्हिडिओला फॉलो करा आणि नक्की आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता पुढची ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.